प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बेळगावात घडली आहे। एवढंच नाही तर प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःलाही चाकूने वार करून आत्महत्या केली। त्याने तिला खोलीवर बोलावलं। संध्याकाळी घरचे आले आणि रूममधलं दृश्य पाहून हादरले। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आणि यातून अनेक प्रश्न निर्माण झाले। प्रेम खरोखर एवढं आंधळं असतं का की त्याला मृत्यूशिवाय पर्याय राहत नाही? एकमेकांसाठी जीव द्यायचं वचन देणाऱ्या प्रेयसीनं अखेर जीव घेणं टोक का गाठलं? प्रेमात असलेला विश्वास नातं संपवतो की संशय? आणि या दुर्दैवी घटनेला नक्की जबाबदार कोण? एका प्रेमाच्या अकल्पित अंताची, एका विक्राळ बनलेल्या मनोवृत्तीची आणि समाजासाठी उरलेल्या कटू प्रश्नाची कहाणी जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरीजमध्ये। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहरात खासबाग सर्कल जवळील शहापूर भागात ही घटना घडली आहे। मयत ऐश्वर्या लोहार, वय 19 वर्ष, राहणार नवी गल्ली शहापूर असं मयत तरुणीचं नाव आहे। तर तिच्या प्रियकराचे नाव आहे प्रशांत कुंडेकर, वय 29, राहणार येळूकर असं आहे। प्रशांत आणि ऐश्वर्या यांचं गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं, पण मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू झाला। प्रशांतने मंगळवारी दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलून घेतलं। त्या ठिकाणी दोघांच्यात वादावाद होऊन त्याचे पर्यवसान प्रशांत कुंडेकरने धारदार चाकूने ऐश्वर्या हिच्यावर हल्ला केला। चाकूचा वार वर्मी लागल्यानं घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्याचा मृत्यू झाला। ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांत भानावर आला। आपल्या हातातून काय घडलं हे त्याला कळेना झालं। त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वतःवरही वार करून घेतले। अति प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळं त्याचाही तिथेच मृत्यू झाला। सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतली तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करताच खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह आढळून आला। मृतदेह पाहून मोठा धक्का बसलेल्या घरच्या लोकांना घटनेची माहिती शहापूर पोलिसांनी दिली। शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे। ही घटना केवळ एका जोडप्याची नाही तर संपूर्ण समाजातील मानसिकतेचं प्रतिबिंब आहे। युवकांनी समजून घ्यायला हवं, प्रेम हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, बंधनाचा कैदखाना नव्हे। पण यातून अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत। प्रेम खऱ्या अर्थानं कोणतं? स्वीकार करणारं की जबरदस्ती करणारं? एका प्रिय व्यक्तीनं नकार दिला म्हणून तिचा जीव घेणं योग्य आहे का? नात्यात वाद झाले की संवाद संपतो का? आणि अशा घटना थांबवण्यासाठी काय करता येईल याविषयी तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, आपला विषय जरा हटके असतो। पुन्हा भेटू अशाच नवीन जरा हटके विषयासह। लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।